आणि बऱ्याचदा अशा वेळी घाबरून म्हणा किंवा गडबड करून पटकन गर्भाशय काढून टाकण्याचं सल्ला दिला जातो आणि तसं केलं जाते. म्हणजे अगदी पेशंट सांगतात की मोठ्या बोरा एवढ्या गाठी पडतात, त्या डिझॉल्व्ह होत नाहीत. म्हणजे आयुर्वेदात नॉर्मल ब्लिडिंग सांगितलंय की 3 रात्री व्हायला पाहिजे किंवा ब्लिडिंग होताना पेनफुल होतंय, सुरुवातीचे 2 दिवस ब्लिडिंग व्यवस्थित होतच नाही. दुसरं म्हणजे दिनचर्या तशी बिघडली आहे. दुसरा फॅक्टर अजून एक त्याच्यात आहे की जे काही स्ट्रेस लेवल हल्ली वाढली आहे. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. अतिरजस्त्राव म्हणजेच हेवी ब्लिडिंग होणं मेन्सेसमध्ये याविषयी आज आपण बोलणार आहे. बऱ्याचदा याची कारणं ही आहार विहार आणि दिनचर्या मानसिक हीच असतात. मग सध्या आहारात जे काही मेजर बदल झालेत म्हणजे फास्ट फूडचं जास्त प्रमाण, त्याच्यामध्ये पण पाणीपुरी वडापाव यासारखे पदार्थ ज्याच्यामध्ये अतिशय खारटपणा आहे, अतिशय आंबटपणा आहे, अतिशय तिखटपणा आहे, हे सगळं शरीरातलं पित्त खराब करते आणि ते पित्त रक्ताच्याच आश्रयाने राहत असते. त्यामुळे रक्त आणि पित्त हे दोन्हीची मिळून क्वांटिटी वाढते आणि क्वालिटी खराब होते. आणि त्यामुळे जेव्हा पण शरीराला चान्स मिळतोय म्हणजे पिरियड्समध्ये, तेव्हा ते एक्सेस पित्त रक्तासोबत बाहेर काढते आणि त्यामुळे हेवी ब्लिडिंग होते. मग हे बऱ्याचदा पित्त प्रधान व्यक्तींना जास्त होते किंवा जेव्हा ऋतू असा आहे की जेव्हा उन्हाळा आहे तेव्हा किंवा तुम्ही जेव्हा जास्त खाल्लंय तिखट वगैरे, प्रवास जास्त झालाय, अशा वेळी हेवी ब्लिडिंग जास्त बघायला मिळते. हे म्हणजे किती, म्हणजे आयुर्वेदात नॉर्मल ब्लिडिंग सांगितलंय की 3 रात्री व्हायला पाहिजे. 3 रात्री म्हणजे 3 दिवस तुम्हाला जर ब्लिडिंग होत असेल तर ते नॉर्मल आहे. आणि ज्याला टेंडन्सी आहे म्हणजे अगदी पहिल्यापासूनच त्यांना 6-7 दिवस ब्लिडिंग होते आणि त्याचा त्यांना काहीही त्रास होत नाही, तर त्यांनी त्याच्याविषयी फार चिंता करण्याची गरज नाही. पण 7 दिवसाच्यापेक्षा जास्त ब्लिडिंग होते आणि त्याच्याने विकनेस येतोय, शरीर पांढरं पडत चाललंय, थकवा जाणवतोय, काही अन्न जात नाही, असं जर होत असेल तर ट्रीटमेंटची तुम्हाला अतिशय गरज आहे. हे त्याचं इंडिकेशन आहे. मग हे नेमकं होतंय कशामुळं? आहारात जे पण तुम्ही खात असाल, म्हणजे फास्ट फूड खाण्याचं प्रमाण आता सध्या इतकं जास्त वाढलंय की पेशंटला विचारल्यानंतर आठवड्यातल्या प्रत्येक दिवसात रोज काहीतरी वेगळं खातात ते. म्हणजे पाणीपुरी मी 1 दिवस खातोय, वडापाव 1 दिवस खातोय, इतकं जास्त प्रमाणात जर तुम्ही फास्ट फूड खात असाल तर ते शरीरात जाऊन त्रासच देणार आहे. त्यामुळे याच्यावरती पहिले विचार करायला पाहिजे की माझा खरंच होतंय हेवी ब्लिडिंग, तर त्याचं काय कारण असू शकतंय. दुसरं म्हणजे दिनचर्या तशी बिघडली आहे. म्हणजे जेव्हा झोपायला पाहिजे तेव्हा झोपायचं नाही आणि जेव्हा नाही झोपायला पाहिजे तेव्हा झोपायचं. म्हणजे रात्री 2-2 वाजेपर्यंत झोप येत नाही आणि रात्री उशीर झोपल्यामुळे परत दिवसा झोपायला लागते. ह्या दोन्ही गोष्टी वातपित्त कफाचा डिस्टर्बन्स करतात आणि त्याच्यामुळे पिरियडशी रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि त्याच्यातलंच हा एक आहे की जेव्हा तुम्हाला हेवी ब्लिडिंग होते, म्हणजे नॉर्मल पिरियड्समध्ये तुम्हाला जे काही ब्लिडिंग होते त्याचा कलर असं रेड पाहिजे, टोमॅटो रेड म्हणा, किंवा गुंजा नावाचं एक फळ असते त्याचा कलर कसा आहे तसं सांगितलंय आयुर्वेदात. म्हणजे इतका फ्रेश कलर तो असला पाहिजे. थोडं जरी तो ब्राऊन आहे, येलोइश आहे तर ते ॲबनॉर्मल आहे. शिवाय त्याच्यात क्लॉट्स पडत असतील, गाठी असतील, म्हणजे अगदी पेशंट सांगतात की मोठ्या बोरा एवढ्या गाठी पडतात, त्या डिझॉल्व्ह होत नाहीत किंवा ब्लिडिंग होताना पेनफुल होतंय, सुरुवातीचे 2 दिवस ब्लिडिंग व्यवस्थित होतच नाही आणि परत एकदम हेवी फ्लो होतोय, हे सगळं ॲबनॉर्मल कॅटेगरीत जाते. म्हणजे नॉर्मली 3 दिवस व्यवस्थित ब्लिडिंग व्हायला पाहिजे आणि तेव्हा थोडं प्रमाणात दुखणं ठीक आहे, पण अतिशय जर दुखत असेल तर तुमचा सगळ्या ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे आपण स्वतः शोधून काढलं पाहिजे. आणि त्यासाठीच हे नेसेसरी की का होतंय ह्याचं पहिले नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. दुसरा फॅक्टर अजून एक त्याच्यात आहे की जे काही स्ट्रेस लेवल हल्ली वाढली आहे, म्हणजे भरपूर ताणतणाव, हे तुम्हाला मानसिक जी कारणं आहेत ती परत दोषांना डिस्टर्ब करायला कारणीभूत असतात आणि त्याच्यामुळे पण पित्त वाढते, त्याच्यासोबत डोकं दुखत असते, उलट्या होतात पित्ताच्या आणि मग जेव्हा ब्लिडिंग होते तेव्हा हेवी ब्लिडिंग होते. अजून एक कारण त्याच्यामध्ये आहे की जेव्हा प्रीमेनोपॉझल आहे, म्हणजे मेनोपॉझल एजच्या ज्या स्त्री आहेत त्यांना पिरियड्स जाण्यापूर्वी 1-2 वर्ष हा त्रास होऊ शकतोय जेव्हा हेवी ब्लिडिंग होते. मग ते बऱ्याचदा असं होते की 2-3 पिरियड्स बघितलं फार ब्लिडिंग होते तर मग त्याच्याबद्दल शंका येते की बाबा आपल्याला पुढे जाऊन दुसरं काही होणार नाही का. आणि बऱ्याचदा अशा वेळी घाबरून म्हणा किंवा गडबड करून पटकन गर्भाशय काढून टाकण्याचं सल्ला दिला जातो आणि तसं केलं जाते. त्याच्यानी बरेच प्रॉब्लेम्स परत उद्भवतात.
पण असं आहे की नेचरला माहिती आहे आता थोड्या दिवसांनी हा मार्ग बंद होणार आहे, म्हणून बऱ्याचदा जे शुद्धी आहे ती त्या मार्गाने नॅचरली होते. त्यामुळं तेव्हा तुम्ही जवळच्या वैद्याला भेटा आणि त्याच्याविषयी इतर ट्रीटमेंट घेऊन तो पिरियड मॅनेज केला तर नॉर्मल मेनोपॉज अचीव्ह करायला काहीच अवघड नाही आणि त्याच्यानं जे पुढे जे प्रॉब्लेम्स होणार आहेत ते टाळता येतील. त्यामुळे प्रीमेनोपॉझल एजच्या वयामध्ये तो सगळा विचार केला गेला पाहिजे. थोडक्यात काय, नॉर्मल पिरियड्स येणं हे आहार, विहार, दिनचर्या आणि मानसिक या सगळ्या गोष्टींवर रिस्पॉन्सिबल आहे. त्यामुळं फक्त काहीतरी एखादा नुसका जाणून घेऊन की बाबा हेवी ब्लिडिंग होतोय तर मी काय करू असं करण्यापेक्षा तुमच्या आहारात, दिनचर्येत किंवा कुठं काय होतंय हे तुम्ही जाणून घ्या. जर तुम्हाला त्याच्याविषयी नॉलेज नसेल तर तुम्ही जवळच्या वैद्यांना भेटा, त्यांच्याकडनं सविस्तर त्याच्याविषयी चर्चा करा आणि त्याच्यामध्ये मेजर बदल घडवून सोबत पंचकर्मातले ट्रीटमेंट म्हणजे वमन, विरेचन, बस्ती हे सगळं करून जे काही खराब आहे ते काढून टाकून आणि जे मॅनेज करता येतील मेडिसिननी ते सगळं करून आयुर्वेद ट्रीटमेंटनी तुम्ही हे अतिशय चांगल्या पद्धतीनं रिझॉल्व्ह करू शकताय. ज्याच्यामध्ये फार दीर्घकाळ तुम्हाला औषधं घ्यावी लागतील असंही नाही. 3-4 महिन्यात हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह होतोय. फक्त हे सगळं करण्याची गरज आहे. त्यामुळं त्याविषयीचं नॉलेज वाढवा. इन्स्टेड ऑफ छोटंसं काहीतरी मला एक गोष्ट सांगा आणि तेच मी करतो आणि त्याच्यानी काहीतरी होईल असं काही होत नाही. या व्हिडिओमधून तुम्हाला जी काही माहिती प्राप्त झाली आहे त्याचा उपयोग करा, जवळच्या वैद्यांना भेटा आणि त्याच्यावरती योग्य ती ट्रीटमेंट घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आम्हाला जरूर कमेंट करा. अजून तुम्हाला याविषयी काय माहिती पाहिजे असेल तर त्याविषयी कमेंट करा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ